माणसा उत्साह बघतोय. माणसं स्वतःहून ठरवलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. आता फक्त 7 तारखेची वाट बघायची. आता आपण एकंदरीत आता भाजपच्या विकासाच्या मुद्द्यावर म्हणते की विरोधकांनी काय विकास केला नाही, याबद्दल तुम्ही काय म्हणता? आता हे काय झालंय की जणू काय 2014लाच स्वातंत्र्य भेटले आणि तिथून पुढे सगळी सुरुवात झाली. 1947ला झालंच नाही. 2014ला देशाला स्वातंत्र्य भेटल्यासारखं सगळं चाललंय. संविधान बदलायचं चाललंय त्याच. जणू काय रस्ते नव्हतेच पूर्वी, डांबर कोणी बघितलंच नव्हतं. असं घडलंय का कधी? तुम्हीच उत्तर द्या. बरोबर आहे. 1947 पासून या सगळ्या गोष्टी आहेत. नव्याने काय होत नाही. विकास म्हणजे काय? 1947 पासून काहीच झालं नाही. चालूच आहे विकास पूर्वीपासून. त्याच पुढचं पाऊल पडत चाललंय. 2014 हे 2014ला स्वातंत्र्य नाही भेटलं देशाला, 47 पासून आहे. त्यावेळेस पासून विकास चालूच आहे. डांबर रस्ते आहेत, बिल्डिंग आहेत, व्यवसाय चालू आहेत, सगळं चालू आहे. काय दुसरं काय नवीन काय? आता फक्त एक टोल वाढले, रस्त्यावर टोल नाके तेवढे वाढले, दुसरं काय झाले? आता एकंदरीत आपल्या गावातील जे उमेदवार आपल्या विरोधक आहेत, तर त्या गावातून कसं लीड घेणार आपण? ते 7 तारखेला मी बोलतो काय असं. तुतारीचे कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणार प्रतिक्रिया. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन संदर्भात प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने कामकाज करीत आहे. त्याचबरोबर मोहिते पाटलांचं कामकाज केलेलं आहे. 1972 मध्ये दादा जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांनी दुष्काळात जी मदत केली ती सोलापूर जिल्हा कधीही विसरू शकत नाही. त्यानंतर प्रतापसिंह मोहिते पाटील 92 ते 97 जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांनी ज्यावेळेस सोलापूर आपलं मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं, त्यावेळेस त्यांनी पहिला ठराव महाराष्ट्रात केला. 1 नंबरचा ठराव केला आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी त्यांचं कौतुक केलं. की असे सर्वांना घेऊन जाणारे मोहिते पाटील या निवडणुकीच्या संदर्भात एक मताने त्यांच्या मागे सगळी जनता आहे. मतदान त्यांच्या मागेच आहे सगळं. आणि चांगला निकाल लागणार आहे. 9 तारखेला चांगले निकाल लागणार. विरोधक म्हणतात विरोधकाला त्यांना तेवढे प्रश्न आहेत. विरोधकाचं काय तेवढंच काम आहे. 500 मतांचं लीड देणार असं बोलले नाही, काही सुद्धा उलट बोलते ते. आणि राष्ट्रवादीची तुतारी, अजित पवार गट, शेकाप आणि शेतकरी संघटना, रिपाई सर्व गट एकत्र मिळून आम्ही या तालुक्यामध्ये काम करतोय. ओबाटा असेल, शिवसेना सर्व गट एकत्र मिळून आम्ही काम करतोय. आणि कार्यकर्ते मनापासून तळमळीने काम करतात. त्यामुळे रिझल्ट पाहायला मिळेल. माजी पंचायत समितीचे सदस्य अभिमान सावंत आपल्या सोबत आहे, तर जाणून घ्या त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे या निवडणुकी संदर्भात. नमस्ते. नमस्कार. काय सांगाल? आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे आणि आता अतिशय अटीतटीची लढत चालू आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल जनतेला? मी सुरुवातीला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना नमस्कार करतो. आणि आपण ज्या प्रमाणे आता म्हणाला की आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक या सोलापूर जिल्ह्याची लागलेली आहे, तर अटीतटीची वगैरे काही नाही. ही पूर्ण माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे ती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय दिवंगत अजितदादा पवार साहेब, तसेच शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब, या सर्वांच्या एकत्र येण्याने ही महाआघाडी आमची महायुती झालेली आहे. महाआघाडीच्या वतीनं या जिल्ह्याचे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हेच आमच्या जिल्ह्याचा चेहरा आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि माळशिरस तालुक्यामध्ये ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या माळशिरस तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुतारी चिन्ह आणि मित्र पक्षाची बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते. तर आपल्या संघ कॅमेरामन महेश मोहितेसह मकरसाठी सदोष नगर.